आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये फ्रिक्शन या चॅप्टरमधील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस ऑन प्लेन इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार. अ बॉडी ऑफ वेट 300 न्यूटन रेस्टिंग ऑन एन इन्क्लाइन प्लेन इन्क्लाइन ॲट एन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. म्हणजे एक हॉरिझॉन्टल जो काही प्लेन आहे त्याच्यासोबत 30 डिग्री मध्ये एक प्लेन इन्क्लाइन दिलेला आहे आणि या इन्क्लाइन प्लेनवरती काय केलेलं आहे, एक बॉडी ठेवलेलं आहे आणि त्याचं वेट आपल्याला दिलेलं आहे. जे काय बॉडीचं वेट असतं ते कसं असतं, नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतं. ते काय असणार आहे, लोड डब्ल्यू. किती दिलेला आपल्याला, तो 300 न्यूटन दिलेला आहे. जस्ट स्टार्ट टू मूव्ह डाऊन द प्लेन, म्हणजे जी काही डायग्राम आहे ती कशी होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. म्हणजे जी काही आपली बॉडी आहे ती काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. जर का बॉडी आपली डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असेल तर फ्रिक्शनल फोर्स कोणत्या डायरेक्शनला असणार, ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे बॉडी या साईडला जाते तर फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला असणार आहे. हा काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स एफ. म्हणजेच काय असतं, म्यू इंटू आर. कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज. यात आपल्याला फोर्स पी दिलेला नाही, फक्त इकडच्या साईडला काय येणार, फक्त एफ ची व्हॅल्यू येणार. जर का लोड डब्ल्यू डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर याला बॅलन्स करण्याचं काम कोण करतं, नॉर्मल रिॲक्शन आर. हे जर का डाऊनवर्ड असेल तर अपवर्ड डायरेक्शनला काय असणार, आपली नॉर्मल रिॲक्शन आर. आता जी काय नॉर्मल लाईन आहे आणि जो काय लोड डब्ल्यू, या दोघांमध्ये काहीतरी अँगल क्रिएट झाला. हा अँगल म्हणजेच किती असतो, इथला जेवढा अँगल आहे, अँगल बिटवीन हॉरिझॉन्टल प्लेन आणि इन्क्लाइन प्लेन, यातील जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल काय असतो, नॉर्मल लाईन आणि लोड डब्ल्यू या दोघांमध्ये असतो. म्हणजे हा जर का 30 डिग्री असेल तर हा देखील किती असणार आहे, 30 डिग्री. मग आता ह्याच्या दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करतो. हा जर का आपण अँगल यूज केला तर ह्याची जी काही लाईन आहे ती असणार आहे हॉरिझॉन्टल लाईन आणि ही असणार आहे व्हर्टिकल लाईन. जर का आपण हा अँगल वापरला तर ही हॉरिझॉन्टल लाईन असणार, ही व्हर्टिकल लाईन असणार. परंतु सध्या काय करतो आपण, ही सध्या हा अँगल वापरतो. म्हणजे ही झाली हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल आपण कसं वापरत असतो, लोड डब्ल्यू हॉरिझॉन्टलला कॉस असतं आणि अँगल 30 डिग्री. जर काही हॉरिझॉन्टल असेल तर हे काय असणार आहे, व्हर्टिकल. व्हर्टिकलला लोड डब्ल्यू साइन आणि अँगल किती आहे, 30 डिग्री. म्हणजे इथं सर्व फोर्स रिझॉल्व्ह केले आहेत. आता काय करूया, आन्सर फाइंड आउट करूया. सर्वात प्रथम गिवन डाटा इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, जे काही बॉडीचं वेट आहे किती दिलेलं आहे, 300 न्यूटन. त्याचप्रमाणे अँगल अल्फा किती दिलेलं आहे, 30 डिग्री. एवढ्या दोनच व्हॅल्यू दिले आहेत. आणि टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, टू फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, अँगल ऑफ फ्रिक्शन फाय आणि अँगल ऑफ रिपोज अल्फा, ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेले. या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करत असतो, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ह्या गोष्टी कधी असतात, ज्यावेळी आपली सिस्टीम इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते त्यावेळी. म्हणून इथं लिहूया फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. पहिली गोष्ट कोणती फाइंड आउट करायला सांगितली, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग आता बघा, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची इथे ऍडिशन करायची. हॉरिझॉन्टलला राईटला जाणारे प्लस आणि लेफ्टला येणारे निगेटिव्ह घेत असतो. मग आता हॉरिझॉन्टल फोर्स बघा, हा डब्ल्यू साइन 30, डब्ल्यू दिलेला आहे किती, 300, म्हणजेच 300 साइन 30. कोणत्या डायरेक्शनला, लेफ्टला येतो, लेफ्टला येणारे मायनस. नेक्स्ट बघा, हा एफ, आपल्या इथे एफ ची व्हॅल्यू दिलेली नाही त्यामुळे ऍज इट इज लिहूया. कोणत्या डायरेक्शनला, राईटला, राईटला जाणारे प्लस. हा व्हर्टिकल आहे, हा व्हर्टिकल आहे, घ्यायचा नाही. म्हणजेच इथली एफ ची व्हॅल्यू माहित नाही, इथंच ठेवूया. हा मायनस इकडे आल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजे एफ इज इक्वल टू 300 साइन 30. कॅल्क्युलेट करूया एफ ची व्हॅल्यू, 300 साइन 30 किती आन्सर आला आपलं, 150. फोर्स आहे, युनिट काय असणार आहे, न्यूटन. कारण इथली व्हॅल्यू कशी आहे, न्यूटन मध्ये, त्यामुळे इथं व्हॅल्यू कशी येणार, न्यूटन. सिमिलरली बघा, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 का, कारण सिस्टीम कशी आपली लिमिटिंग इक्विलिब्रियम. व्हर्टिकल फोर्सचे ऍडिशन करतो म्हणजेच अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड येणारे कसे घेत असतो, निगेटिव्ह घेत असतो. आता बघा, व्हर्टिकल फोर्स आर, आर ची व्हॅल्यू दिलेली नाही, ऍज इट इज लिहा. कोणत्या डायरेक्शनला आहे, अपवर्ड, अपवर्ड म्हणजेच प्लस. नेक्स्ट बघा, डब्ल्यू कॉस 30, त्यातली डब्ल्यू माहित आहे 300, म्हणजेच 300 कॉस 30. कोणत्या डायरेक्शन, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड जाणारे निगेटिव्ह. यातली ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आर इथंच ठेवूया, ही मायनस इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार. म्हणजेच आर इज इक्वल टू 300 cos 30. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया, नॉर्मल रिॲक्शन आर, 300 cos 30 किती आन्सर आला आपलं, 259.807. युनिट काय असणार आहे, न्यूटन. कारण सर्व फोर्स इथं कसे आहेत, न्यूटन मध्ये आहेत. आता आर माहित आहे, एफ माहित आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. कोणत्या फॉर्म्युलेमध्ये असतं, एफ इज इक्वल टू म्यू
आर. इथं नोट डाऊन करूया, एफ इज इक्वल्स टू म्यू आर. आपल्याला म्यू हवाय, इकडे आर इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजे म्यू इज इक्वल्स टू एफ डिवाइडेड बाय आर. व्हॅल्यू पुट करूया. एफची व्हॅल्यू किती आहे, 150 फाइंड आउट केलेली आहे, डिवाइडेड बाय आरची व्हॅल्यू 259.807 व्हॅल्यू फाइंड आउट केले. कॅल्क्युलेट करूया. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू 150 डिवाइडेड बाय 259.807 किती आन्सर आला आपलं, 0.577. आता इथं विचारल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू व्हॅल्यू फाइंड आउट केलंय. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला, अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजेच फाय. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. सर्वात पहिल्यांदा इथं नोट डाऊन करूया. सेकंड नंबर व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची आहे, अँगल ऑफ फ्रिक्शन. याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. याचा जो काही 1 नंबरचा बेसिकचा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं, tan फाय इज इक्वल टू काय असतं, म्यू. मग आता बघा, आपल्याला फायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग फाय इथं ठेवूया. हा काय होणार, tan इनवर्स म्यू. म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, इथं पुट करूया. tan इनवर्स म्यूची किती आहे, 0.577. फाय किती येणार, कॅल्क्युलेट करूया. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर tan इनवर्स ब्रॅकेटमध्ये 0.577 किती आन्सर आला आपलं, 29.98, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती असणार आहे, 30 डिग्री. हा काय आहे, फाय. त्याचप्रमाणे आता थर्ड नंबर व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायला सांगितलंय, अँगल ऑफ रिपोज. तर यातीलच फ्रिक्शनचा जो बेसिक व्हिडिओ पाहिलेला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं की अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज दोन्ही व्हॅल्यू कशा असतात, सेम असतात. देअरफॉर इथं काय लिहायचं, अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिपोज. देअरफॉर अँगल ऑफ रिपोज अल्फा इज इक्वल टू काय असणार, अँगल ऑफ फ्रिक्शन फाय इज इक्वल टू काय असणार आहे, 30 डिग्री. तर इथून न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू त्याची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे. त्याचप्रमाणे अँगल ऑफ फ्रिक्शन फाय त्याची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आणि अँगल ऑफ रिपोज अल्फा त्याची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून जर आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.